तुम्हाला जर पैशाचा पाऊस पाडायचा असेल तर 3 अल्पवयीन मुलींना नग्न अवस्थेत पूजेला बसवा आणि त्यानंतर मी तुम्हाला पैशाचा पाऊस पाडतो। तुमच्या घरी पैसा, धन दौलत, सुखसंपत्ती भरपूर काही येईल, पण ही मागणी पूर्ण करावी लागेल। पूजेला 3 मुली बसवावं लागतील अशी भोंदूबाबाची मागणी होती। काय आहे ही स्टोरी, काय आहे हा प्रकार, आपण संपूर्ण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। पण तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब। ही घटना आहे नागपूरमधील एक भोंदूबाबा जो पूजेसाठी अल्पवयीन मुली लागतील असं सांगत मुलींचे शारीरिक शोषण करण्यात आलं। या प्रकरणी भोंदूबाबाला अटक करण्यात आलं आहे। ही घटना आहे नागपूरमधील। पैशाचा पाऊस पाडतो त्याच्यासाठी पूजेसाठी 3 अल्पवयीन मुली लागतील अशी बतावणी करून एक भोंदूबाबाने 3 अल्पवयीन मुलींचे शोषण केले, लैंगिक शोषण केले आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। या प्रकरणी पोलिसांनी भोंदूबाबा यांचं नाव आहे अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबा याच्यासह एकूण आणखी 2 आरोपींना अटक केली आहे। अब्दुल कुरेशी उर्फ कंदील बाबाने नागपुरात काही जणांना आपल्या जाळ्यात फसवलं होतं अशीच मागणी केली होती आणि स्पष्ट झालं की पैशाचा पाऊस पाडणं शक्य आहे, त्यासाठी विशेष पूजा करावी लागेल आणि त्यासाठी 3 अल्पवयीन मुली लागतील असं त्याने सांगितलं। तिन्ही मुलींना पूजेच्या वेळेला नग्न अवस्थेत बसावं लागेल अशी बतावणीही केली। त्यानंतर आशू कोचे आणि गायत्री उकरे नावाच्या पुरुष आणि महिलेने 3 अल्पवयीन मुलींची व्यवस्था केली। काही दिवसापूर्वी गायत्री उकरेच्या घरी पूजेचे आयोजित करण्यात आले। त्याच ठिकाणी भोंदूबाबाने 3ही अल्पवयीन मुलींचे एकानंतर एक असे शारीरिक शोषण करण्यात आले। मुलींना यासाठी गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करण्यात आले होते। भोंदूबाबाच्या या कृत्यानंतर पैशाचा पाऊस तर पडलाच नाही, मात्र तिन्ही मुलींना त्यांचे लैंगिक छळ झाल्याचे समजले। मुलींनी पोलिसात तक्रार केली। एक ओळखीच्या व्यक्तीमार्फत तिघींनी नागपुरात मानकापूर पोलीस स्टेशन यामध्ये भोंदूबाबा अब्दुल कुरेशी याच्यासह गायत्री उकरे आणि आशू कोचे या तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी आरोपींच्या मोबाईलमध्ये इतर काही मुलींचे फोटो आढळल्याने भोंदूबाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांनी आणखी काही मुलींचे लैंगिक शोषण केले आहे का याचा शोध पोलीस करत आहेत। तर या स्टोरीमधून आपल्याला कोणाचंही मन दुखवायचं नाही। एवढाच मोटिव्ह आहे की सावध राहा, सतर्क राहा आणि अशा भोंदूबाबापासून, अशा लोकांपासून आपला बचाव करणं हे जरुरी आहे। धन्यवाद।